ओम साईराम. ओम साईराम. ज्या ज्यावेळी बाबांच्या शिर्डीच्या मंदिरात येतोय त्यावेळी दरवेळी वेगळी अनुभूती येते. बाबांची अनुभूती असतेच आणि इथलं जे प्रशासन आहे साहेबांच्या देखरेखीखाली जे घडतंय म्हणजे मागच्या वेळी भारावून गेलतो, यावेळी पुन्हा सगळं पाहून जास्त भारावून गेलो. म्हणजे गंमत मला ते येताना म्हटले की अहो झाडावरचं पान पडतं खाली आणि ते पडून सेटल व्हायच्या आत ते काढलं जातं असं ते मला म्हटले. तर मला म्हटलं चला साहेब बहुधा कौतुक नाही की आपण एक सांगायची पद्धत असते. आणि नेमकं आम्ही चालत येताना समोर सेम त्या झाडाचं पान पडलं आणि माणूस तयार होता झाडू घेऊन. बरं हे समोर घडले डोळ्याच्या आणि त्यांनी लगेच ते काढलं. मी साहेबांकडे पाहिलं. साहेब म्हटले घ्या. तात्पर्य काय की परदेशात आम्ही जातो त्यावेळी आम्ही बोलायचो अरे काय हे US मधलं मंदिर, काय हे कॅनडातलं मंदिर. अरे आपलं शिर्डी संस्थांचं मंदिर येऊन पहा ना, स्वच्छता सुंदर. आणि साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांची पण डिसिप्लिन किती सुंदर वावरत होते ना. आदळआपट ना कोणी कुणाला ढकलून पुढं चाललं होतं, सगळ्या नियमात खूप छान. त्यामुळं साहेब आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आणि हे जे तुमचे असंख्य कर्मचारी आहेत आपल्या या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रूपात आम्हाला बाबा दिसतात एवढं सांगतो तुम्हाला. कारण ही माणसं ज्या पद्धतीने इथं झटतायत म्हणून आणि बाबा पाहतायत नाही हो, ते सगळ्या जगावर लक्ष आहे तर इथं नसेल होय. प्रत्येकाचे कष्ट प्रामाणिकपणे पाहतायत. त्यामुळे तुमच्या या शिस्तीला आणि तुमच्या या स्वच्छतेला माझा मनपूर्वक नमस्कार.